नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो, त्यांच्याकडून प्रेरणा मिळवतो. आज आपण प्रसिद्ध उद्योजक कलीम सलीम शेख यांचा प्रेरणादायी औद्योगिक प्रवास जाणून घेणार आहोत. येवला ते दुबई असा त्यांचा प्रवास आहे. नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. सगळ्यात पहिले जय शिवराय. जय शिवराय. आपण आपले महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज यांना आपण वंदन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आपण हा कार्यक्रम स्टार्ट करू. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांना त्यांनी वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. नक्कीच आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळणार आहे. खरं तर पैठणीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या येवल्यातील तरुण उद्योजक म्हणजे कलीम सलीम शेख, त्यांनी अगदी 7 समुद्रापार म्हणजे दुबईत नावलौकिक मिळवलंय. तिथे त्यांनी अत्यंत कमी वेळात आपला इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केलाय. भारतातून कांदा आणि इतर भाजीपाला पीक ते दुबईत निर्यात करतात आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या व्यवसायाबद्दल सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत, त्यांच्याकडून प्रेरणा मिळवणार आहोत. खरं तर सर, सुरुवातीला अगदी बेसिक माहिती सांगा तुमच्या व्यवसायाविषयी. मुळात तुमच्या कंपनीचं नाव काय आहे, तुम्ही कोणकोणते भाजीपाला तिकडे दुबईमध्ये एक्सपोर्ट करता याविषयी सांगा. मॅडम, माझी कंपनी शम्स अल सदफ फूड स्टफ ट्रेडिंग LLC या नावाने माझी दुबईमध्ये कंपनी आहे. आणि इंडियामध्ये आपल्या येवल्या शहरातच आता जस्ट आम्ही एक मार्केट कमिटीमध्ये इंडिया ट्रेडर्स म्हणून आता जस्ट लॉन्च केलेलं आहे. आता जस्ट आपण रजिस्ट्रेशन केलं. तर अशा प्रकारे आपण इंडिया टू दुबई ऑनियन झालं, मग त्याच्यानंतर पोमोग्रॅनेट झालं, ग्रेप्स झाले, बनाना झाले, या सगळ्या गोष्टी आपण ऑल भाजीपाला इम्पोर्ट करतो आपण दुबईमध्ये. आणि प्लस त्याच्यानंतर आपण चायनामधून गार्लिक झालं, त्याच्यानंतर जिंजर झालं, अशा प्रोडक्ट चायनामधून बी इम्पोर्ट करतो. आणि प्लस त्याच्यानंतर आपण इराणवरून बी इम्पोर्ट करतो दुबईमध्ये. पण आता काही प्रॉब्लेम चालले तर इराणमधून आता सध्या हॉर्मोजचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर आपले जे शिपिंग लाईनचे प्रॉब्लेम्स आहे, त्याच्यामुळं काही निर्यातमध्ये आता थोडं ब्रेक लागतोय. अच्छा, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला हा व्यवसाय विस्तारलेला आहे. तुम्ही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आता म्हणालात, या कोणकोणत्या अडचणी येतात, आव्हाने येतात, याविषयी सविस्तरपणे जाणून घ्यायचंच आहे. पण अगदी सुरुवातीपासून कशी तुमची सुरुवात झाली हे त्याच्या आधी आम्हाला जाणून घ्यायचंय. मला वाटते तुम्ही वडिलांना त्यांच्या कामात मदत करायची, बरोबर? आमचे वडील PWD गव्हर्नमेंट सर्वंट होते. आता ते रिटायर झालेले. ते खानसामा होते येवल्याला. खानसामा म्हणजे जे बी गेस्ट येणार त्यांना जेवण वगैरे द्यायचं काम आमचे वडील करायचे. म्हणजे आमचे आई आणि वडील नाही का, म्हणजे एक ते करायचे, त्यांना आम्ही हेल्प करायचो तिथे. आणि त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स झाले जीवनात. म्हणजे खूप सारं कर्ज बी झालेलं होतं. ते कर्ज बी क्लिअर करून आता थोडं पुढं बिझनेसमध्येच कर्ज झालेलं. त्याच्यामुळे आमच्या आई वडिलांना बी थोडंसं खाली बघायला लागलं आमच्यामुळे. पण मॅडम, हा जीवनचा प्रवास आहे. आपण या प्रवासात चालतोय तर आपण डाऊन येणार. आता परत आप आलोय. म्हणजे हा प्रवास आहे. या जीवनात कधी हार नाही मानली तर 100% आपण सक्सेस होऊ शकतो. अगदी बरोबर. चढ उतार हे येणारच, पण त्यातून आपल्याला मुख्य मार्ग सापडणं आणि हाच तो मार्ग आहे ज्याच्यावर मला करिअर करायचं आहे हे आपल्याला कळणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याला संधीचं सोनं करणं असं म्हणतात, जे आपण केलंय असं दिसतंय. आणि म्हणून आज मी तुमच्याशी चर्चा करते या ठिकाणी. तुम्हाला कधी हा मार्ग सापडला की हाच तो व्यवसाय आहे ज्यामध्ये मला पुढे जायचंय असं वाटलं? बघा, आमचे मित्र आहे सिद्धेश अट्टल म्हणून, त्यांचा व्यवसाय ऑनियनचा. अच्छा. आणि ते माझे मित्र, ते मला म्हणायचं की तुम्ही थोडासा बिझनेस करून पहा. तर आम्ही तसं स्टार्ट केलं. आणि त्याच्यात आमच्या वडिलांचं आम्हाला कायम बिझनेसकडे लक्ष द्यायचं. म्हणजे ते सांगायचे का तू बिझनेस कर. ठीक आहे, त्यांनी सांगितलं. त्याच्यात लॉस बी झाले खूप. पण आता सध्या म्हणजे तो टप्पा असतो, एक स्टेप बाय स्टेप पुढे जाता आज ती स्टेप असं वाटतंय फक्त की भेटली. आणि त्याच काम करतोय आम्ही. आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो. ऑनियनचा बिझनेस स्टार्ट केला. मग त्याच्यात लॉसेस आले. मग काही वेळेस म्हटले थांबा, पण कधी थांबलोच नाही. ती ओढ लागलेली त्या बिझनेसची. आणि ते ओढ लागल्या कारणाने ना मॅडम, किती बी लॉस झाला ना, हा बिझनेसच असा आहे. तुम्ही ऑनियन बिझनेस ना असं आहे की तुम्ही किती बी लॉसेस का तो बिझनेस सोडूशीच वाटत नाही. अच्छा, म्हणजे खरं तर व्यवसाय म्हटलं तर रिस्क ही आलीच. आणि ती रिस्क तुम्ही स्वीकारली आणि हार मानली नाही तुम्ही आयुष्यात अजिबात. बरं, मगाशी तुम्ही अडचणींविषयी बोललात. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना कोणकोणती प्रमुख आव्हानं जाणवतात? बघा मॅडम, सगळ्यात पहिले आपल्याला CHA असावा लागतो. म्हणजे एक CHA म्हणजे स्टार्टअप. तुम्ही एक्सपोर्ट कसं करताय
त्याच्यासाठी तुम्हाला साधन काय पाहिजे? पहिले तर आपल्याला आपला मटेरियल पाहिजे, त्याच्यानंतर मग आपल्याला कंटेनर बुकिंगसाठी आपल्याला CHA हवा असतो. त्याचं CHA मीन्स म्हणजे पूर्ण कस्टम हाऊस क्लिअरन्स, म्हणजे तो कस्टमचा एक ब्रोकर असतो, तो हवा लागतो. म्हणजे तो कधी भेटला आणि त्यांनी व्यवस्थित गायडन्स दिलं तर आपण एक्सपोर्ट खूप अडचणीतला भाग नाही मॅडम, खूप इझी आहे एक्सपोर्ट. एक्सपोर्टमध्ये तुम्ही 500 रुपयात तुम्हाला एक्सपोर्टचं लायसन भेटतं मॅडम. म्हणजे तुम्ही सिम्पली कोणी बी हा बिझनेस करू शकतो. सिम्पली आपण शेतकरी बी करू शकतो हा बिझनेस. म्हणजे खूप अवघड नाही आहे, पण काही अवघड बनवल्या जात आहे. अच्छा, ते काहीच अवघड नाही आहे, इझिली कोणी बी करू शकतो हा बिझनेस. अच्छा, म्हणजे एक खरोखर तुम्ही प्रेरणादायी संदेश दिलाय की अगदी सोपा हा व्यवसाय आहे. पण तुम्ही म्हणताय सोपा आहे, पण दुबईत आपला इकडचा माल अगदी यशस्वीरित्या पोहोचवणं हे वाटतं तितकं मला नाही सोपं वाटत आहे. बरं, तुम्ही आपल्या भारतातले कोणकोणती पिकं नेमकी दुबईत निर्यात करता? जसं आपलं पोमोग्रॅनेट म्हणजे आपलं डाळिंब झालं, द्राक्ष झाले, मग त्याच्यानंतर बनाना म्हणजे आपला केळी झालं, मग ऑनियन झाला म्हणजे कांदा आपला, असे ऑल व्हेजिटेबल प्रोडक्ट्स आहे. चिली झाला म्हणजे आपली मिरची, हिरवी मिरची, हे त्या ग्रेड्स म्हणजे त्या ग्रेडचे आम्ही उचलतो. म्हणजे खूप सारे ग्रेड बी असतात याच्यात, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, म्हणजे आपल्याला लागतो एक्सपोर्टसाठी A ग्रेडचा माल. आणि तसं आम्ही पर्चेसिंग करून पुढे आमच्याकडे इम्पोर्ट करतो. आणि आपल्या कंपनीत खूप सारे लोक आहे एक्सपोर्टर आहे, ते आपल्याला बी इम्पोर्ट करतात आपल्या कंपनी. अच्छा अच्छा, बरं, पण ग्राहक कसे जोडले जातात तुमच्या? बघा मॅडम, ग्राहक सगळ्यात पहिले म्हणजे मार्केटिंग. सगळ्यात पहिले काय पाहिजे आपल्याला? मार्केटिंग पाहिजे. आमची मार्केटिंग प्लस विश्वास, पैसा कसा आपण समोरच्याला परत करतोय. सगळ्यात मेन म्हणजे पैसा आपण कसा परत करतोय समोरच्याला. प्रॉफिट भेटतोय का लॉस भेटतोय? लॉस भेटल्यावर तर कोणी काम करणारच नाही. तर आम्ही प्रयत्न करतो की प्रॉफिट भेटावा. दुबई मार्केट असं आहे मॅडम, कधी प्रॉफिट बी होतो आणि कधी लॉस बी होतात. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, लॉस प्रॉफिट आपल्याला तर कस्टमरला प्रॉफिट दिल्यावरच काम वाढणार, त्याच्यासाठी आम्ही रिएक्सपोर्ट करतो. अच्छा, त्याच्यासाठी मी ओमान झाला, कतर झालं, बहरीन झालं, सौदी झालं, असं GCC मध्ये मी रिएक्सपोर्ट करतो. रिएक्सपोर्ट करता म्हणजे काय करता? म्हणजे जेणेकरून आपल्या भारतातून दुबईमध्ये माल आला, दुबईचं मार्केट पडलंय म्हणजे खाली आलेलं आहे, त्याची कॉस्टिंग होत नाही. मग आम्हाला कॉस्टिंग कशी बसवायची? जसं एक्सपोर्टर आहे त्याला प्रॉफिट कसं मिळून द्यायचं, तोच माल घेऊन मग आम्ही ओमान झालं, कतर झालं, बहरीन झालं, त्याला एक्सपोर्ट करतो तिथून, त्याला आम्ही म्हणतो रिएक्सपोर्ट. अच्छा, एका देशातून दुसऱ्या याच्याने काय होतं, आपल्याला सगळ्या देशातले लोक जोडले जातात. बरोबर बरोबर. आणि याच्यामुळे ना आपल्या देशाचं नाव मॅडम काय सांगू तुम्हाला, आम्ही खूप अनुभव घेतला, सगळ्या देशांमध्ये आम्ही फिरतो, पण जी आपली देशाची क्वालिटी म्हणजे जे आपले काही म्हणजे ती आता सरकार जे आपल्याला हे करते ना, म्हणजे आपल्या एक्सपोर्ट इम्पोर्टला हेल्प आणि सगळ्या लोकांना जिथं गेलं तिथे इज्जत भेटते आपल्याला, म्हणजे आपल्या देशाचं प्राऊड फील होतं. जसं तुम्ही दुसऱ्या कंट्रीचे बी लोक पाहतो आम्ही, त्यांना तेवढी इज्जत नाही भेटत बिझनेसमध्ये, किंवा सरकार, दुबई सरकार झाली ही आपल्या भारत देशाला खूप रिस्पेक्ट करते. आणि त्याच्यामुळे आम्हाला बी खूप म्हणजे आमच्यासारख्या उद्योजकांना बी खूप रिस्पेक्ट भेटतो तिथं. तो खूप आवडतं मॅडम तिथं बिझनेस करायला. आणि त्याच सही आपल्याला पुढच्या देशांमध्ये बी माल टाकतो ना, तर तिकडे बी तीच इज्जत भेटते या गल्फमध्ये. तर खूप म्हणजे चिकाटीने बिझनेस करूशी वाटतो त्या गोष्टीवर. अच्छा, म्हणजे आपल्या भारतीय मालाला प्रचंड मागणी आहे असं आपलं म्हणणं आहे. पण जर पाहिलं तर बाजारात अनेक एक्सपोर्टेड कंपन्या असतील की तुमच्यासारखे अनेक बिझनेसमन असतील, पण तुमच्याच कंपनीशी का ग्राहकांनी जोडलं जावं? मग मॅडम कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडे काय जोडलं जावं याचा मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो की दुसरे लोक काय म्हणतात का तुम्ही एक्सपोर्ट करा इंडियावरून दुबईला, हे करावं लोक म्हणतात, पण ते लॉस प्रॉफिटची हमी घेत नाही. आम्ही लॉस प्रॉफिटची हमी घेतो की इथे पैसे नाही भेटले तर आम्ही रिएक्सपोर्ट करून तुम्हाला पैसे मिळू. आणि याच्यात आहे ना मॅडम आम्हाला खूप सारं म्हणजे त्याच्यामुळे ना खूप सारे कस्टमर्स आमच्याकडे, आणि त्यामुळे आमच्यावर विश्वास आहे की आम्ही लॉसेस देत नाही. आजपर्यंत म्हणजे 99% लॉसेस नाही दिलेले आहे. का रिएक्सपोर्ट करतो म्हणून. फक्त तुम्ही दुबईवर अवलंबून राहाल तर बिलकुल बी प्रॉफिट होणार नाही, याची गॅरंटी बिलकुल नाही. आणि जो माणूस म्हणतो की प्रॉफिट होईल ती योग्य नाही.
बरं, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की इराणमध्ये सुद्धा तुम्ही एक्सपोर्ट करता, इम्पोर्ट करतो मॅडम. इम्पोर्ट करता, पण आता युद्ध परिस्थितीमुळे तुमचं ते काम थांबलं. खरं तर आखाती देशांमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे प्रचंड तणाव आहे या सगळ्या देशांमध्ये. शिवाय आपली हॉर्मुझची जी सामुद्रधुनी ती सुद्धा बंद केली, मग परिणाम प्रचंड मोठा झाला असेल ना. मॅडम बघा, UAE काय केलंय की एक म्हणजे जी हॉर्मोज आहे ना आपलं, त्या हॉर्मोजच्या पहिलेच आहे ना एक कोर फकान म्हणून पोर्ट आहे, जे दुबईचं पोर्ट आहे. यांनी काय केलंय का पहिले हॉर्मोज ओलांडून आपल्याला जबल अली पोर्टला जायला लागायचं. आता काय करतात आपण की आपण पहिलेच म्हणजे हॉर्मोजच्या पहिलेच कोर फकान पोर्टला माल अनलोड होतोय. अच्छा. आणि त्याच्यामुळे माल सप्लाय तर चालूच आहे, पण ज्या प्रमाणात आता शिपिंग लाईनचे चार्जेस वाढलेले, पहिले काही $2,000-3,000 होते, आता $8,000 $8,500 केले. तर याच्यामुळे काय होतं, एक्सपोर्टर ज्याची कॅपॅसिटी 10 कंटेनर टाकायची आहे तो 1-2च कंटेनर करतोय. याच्यामुळे काय होतं, सप्लाय कमी होतोय आणि एक कंटेनर बाहेर निघायला, जसं इम्पोर्ट केल्यावर क्लिअरन्स राहतं, क्लिअरन्स करायला 15-15, 20-20 दिवस लागत आहे. कारण जी शिप येते ती बर्थच होत नाही, जे कंटेनर आहे ते अनलोडच होत नाही या सगळ्या प्रॉब्लेम्समुळं. कधी बी काही होऊन जाऊ राहिलं, कुठं बी काही प्रॉब्लेम होऊन जाऊ राहिला तर सांगू शकत नाही, पण ते प्रॉब्लेम्स अशा तिथे फेस करायला लागतं सगळ्यांना. तर खूप लेट शिपमेंट होत आहे, जे 15 दिवसात व्हायच्या त्या 1-1-1.5 महिना लागतोय. बरं, आपल्या देशात जेव्हा कोणताही व्यवसाय म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टच नाही, कोणताही व्यवसाय जर करायचं म्हटलं तर सरकारकडून आपल्याला वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, वेगवेगळ्या पद्धतीने पाठबळ मिळतं. तुम्ही इतक्या देशांमध्ये तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय विस्तारलेला आहे, त्या देशांमध्ये काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात का? म्हणजे सरकारकडून प्रामुख्याने काय पाठबळ मिळतं? बघा मॅडम, आता कंपनी ओपन केली आपण, तिथं फॅसिलिटी 1 वर्षानंतर भेटते. अच्छा, कुठे? दुबईमध्ये. तुम्हाला जसं की लोन्स, तुम्हाला बिझनेस लोन वगैरे हवं आहे, त्याच्यानंतर तुमचे काही आर्थिक काही गोष्टी आहे, जसं तुम्हाला गाडी घ्यायची आहे किंवा काही घ्यायची आहे, तुमच्या शिपिंग म्हणजे तुमचा माल वाहतूक गाडी बी घ्यायची तुम्हाला, तर याला 1 वर्षाची प्रोसेस असते. तुमच्या कंपनीचं ते बघतात की तुमची कंपनी कॅपेबल आहे का नाही, तुमचं टर्नओव्हर तसं आहे का, तर ते टर्नओव्हरवर आपल्याला फॅसिलिटी भेटतात. अच्छा, पण आज जर आपण पाहिलं ना तर बाजारात आयात निर्यातीमध्ये ना दुबई हे अगदी केंद्रस्थानी मानलं जातं जगभरामध्ये. एक व्यावसायिक म्हणून याचं कारण काय वाटतं तुम्हाला? मॅडम, दुबई एक हब आहे. त्या हबमध्ये ना मॅडम ऑल कंट्रीच्या, इंडियाचं नाही, ऑल कंट्रीचे माल येतात. ॲपल, केवी, बनाना, एक प्रकारचा नाही, तुम्हाला 5 प्रकारचे, ज्या कंट्रीमध्ये जो माल म्हणजे उगवला जातो तो माल आपल्या दुबईमध्ये येतो. असं कोणचंच फ्रूट नाही मॅडम का दुबईमध्ये येत नाही, सगळे फ्रूट्स येतात. याचं कारण की तिथून ऑल सप्लाय, तुम्हाला तिथून सप्लाय करायला खूप चांगला चान्स आहे. म्हणजे तिथून तो बिझनेस हब आहे, तिथून तुम्ही कोणत्या बी कंट्रीला इझिली पाठवू शकतात. बाय रोडने जातात गाड्या, जसे की ओमानला जायचं बाय रोडने जाणार, कमी खर्च. कतारला जाणार आहे बाय रोडने जाणार, कमी खर्च. सौदीला जाणार बाय रोडने जाणार, कमी खर्च. जे शिपिंग लाईनचे खर्च इकडचे आहे तसं तो एकदम इझिली खर्च आहे, म्हणजे खर्चच नाही, खूप क्षुल्लक खर्च आहे. कमी खर्चात तुमचा माल पोचतो, तुमची जी कॉस्ट आहे ती बसते आणि आपल्याला पैसा चांगला भेटतो मॅडम. अच्छा, या सगळ्या देशांमध्ये भारताचं नाव हे प्रचंड गर्वाने घेतलं जातं, अभिमानाने घेतलं जातं असं आपण सांगितलं. पण आपल्या भाजीपाल्याला, कांद्याला प्रामुख्याने किती मागणी आहे दुबईमध्ये? खूप जास्त मागणी मॅडम. याचं कारण आहे की आपला कांदा जो आमच्या नाशिकचा, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाशिकचा, म्हणजे मी बोलतोय, मी प्राऊडली नाशिकचा असल्या कारणाने थोडंसं बोलतो. पण मॅडम आपला कांदा आहे ना स्वीट लागत नाही. म्हणजे आपण बघा, जसं यमनचा कांदा खाल्ला ना तुम्हाला गोड वाटणार, कडू वाटणार. आपल्या कांद्यामध्ये ती चव आहे, जे तुम्ही थोडंसं म्हणजे भाजीत टाकला तर आपली चव बदलते. तसंच यमनचा कांदा तुम्ही टाकला ना तर चव नाही लागणार. म्हणजे ज्या कांद्यात आपल्या चव आहे ते दुसऱ्या देशाच्या, चायनाचा कांदा आहे त्याच्यात चव नाही आहे. म्हणून याच्या कारणास्तव आपल्या कांद्याला सगळ्यात जास्त डिमांड असतो की आपले काही पब्लिक आहे, म्हणजे जे लोकांना चविष्ट जेवण खाणारे ते आपलाच कांदा खातात, ते दुसरा कांदा नाही घेत मॅडम. म्हणजे मोठी मागणी आहे आपल्याकडच्या भाजीपाल्याला, कांद्याला सुद्धा. आपल्या भारत सरकारकडून आयात निर्यातीच्या या व्यवसायाला कशा प्रकारे पाठबळ मिळतं? ते खूप चांगलं पाठबळ आहे. ते काय सबसिडीज आहे,
ऑनियनवर बी सबसिडीज दिलेल्या आहे आणि सगळ्या गोष्टींवर सबसिडीज आहे. काही प्रॉब्लेम झाले तर खूप कस्टम डिपार्टमेंट आपलं खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतं आपल्या सगळ्या एक्सपोर्टरांना. आणि आपल्या शेतकऱ्यांना बी माहीतच आहे आता सगळे कर्जमाफी बी दिली आपल्या सरकारने, खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याच पद्धतीने सरकारचं तर खूप हेल्प आहे आपल्याला, म्हणजे एक्सपोर्टरांना बी आहे. आणि जे मला म्हणजे आता आम्हाला काही प्रॉब्लेम्स येतात आम्ही आपल्या एम्बेसीकडे जातो त्यावेळेस बी आम्हाला खूप चांगला सपोर्ट भेटतो आपल्या देशाचा. मग प्राऊडली फील होतं मॅडम आपल्या सरकारचं. म्हणजे पाठिंबा दिला जातो की तुम्ही पुढे जाहात, तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचा व्यवसाय विस्तारू शकता. बरं, आता अगदी मूळ प्रश्न विचारते, तुम्ही आपल्या भारतातून कुठून भाजीपाला वगैरे विकत घेता? म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाता? शेतकऱ्यांच्या बांधावर बी जातो ना मॅडम. वा, म्हणजे हा जरा प्रवास सांगा ना. ते कसं आहे मॅडम, शेतकऱ्यांच्या बांधावर जायला आम्ही जातो पण तेवढं त्यांच्याकडे माल हवा आहे, म्हणजे ए ग्रेडचा. आता शेतकरी आपले काय करतात की सगळा मिक्स माल मार्केटमध्ये आणतात. मग मार्केटमध्ये आल्यावर व्यापारी परचेस करतो, मग त्याच्यानंतर त्याच्यातली ग्रेड काढले जाते मॅडम. अच्छा. आम्ही काय करतो, जसं बनाना आहे तो बनाना आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन खरेदी करू शकतो, पण जसं ऑनियन झालं, चिली झालं, ह्या गोष्टी नाही खरेदी करू शकत. हे कारण आहे ना की याच्यात ग्रेड आहे ना, म्हणजे याला निवडायला लागतात मला. जसं ऑनियन आहे त्याची ग्रेड काढली जाते 55+ वेगळा, जसं 55+ दुबईमध्ये चालतो, 45+ आपला तुमचा श्रीलंकेला चालतो, मलेशियाला चालतो, 25+ आपल्या व्हिएतनाम वगैरेला चालतो. म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या कंट्रीचे वेगळे वेगळे ग्रेड आहे. अच्छा. तर त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या गोष्टी म्हणजे आपलं काही गोष्टी तुम्ही बांधावर जाऊन घेऊ शकतो. जसं तुम्हाला बोललो ना केळी झाली ते घेऊ शकतो, पण सगळ्या गोष्टी तर नाही घेऊ शकत. बरोबर आहे. बरं, तुमचे ऑफिसेस कुठे आहेत आपल्या महाराष्ट्रात? आपलं महाराष्ट्रात येवल्यात ऑफिस आहे आणि दुबईमध्ये अलावी फ्रेश फ्रूट मार्केटमध्ये आपलं ऑफिस आहे. असं दोन्हीकडे आपलं काम चालतंय मॅडम. आणि असा प्रवास आहे आपला की थोडं करून स्टार्ट केलं होतं. काही लॉसेस बी खाल्ल्या, काही लोकांनी मदत बी केली, जसे की आमचे वस्ताद सचिन भाऊ पाटील आहे, त्यांनी बी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे मी त्यावेळेस पडत्या काळात होतो, त्यांनी बी खूप मदत केली. सिद्धेश अट्टल तुम्हाला बोललो की त्यांच्यापासूनच आम्ही हा बिझनेस स्टार्ट केला, म्हणजे शिकलो, त्यांनी बी खूप मदत केली. आणि सगळ्यात मोठं म्हणजे मी सगळ्यात मोठं स्थान देईन माझ्या आईवडिलांना, का त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि त्यानंतर जसं एक्सपोर्ट इम्पोर्ट चालू केलं तर माझ्या बायकोनी मला खूप सपोर्ट केला. तर त्यांच्या सगळ्यांचा मी आभारी आहेच मॅडम. हो, तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की म्हणजे खरं तर तुमच्या डोळ्यातच पाणी आलं की जेव्हा तुम्ही सांगितलं की वडिलांना तुम्ही कामात मदत करायचात आणि मग नंतर अनेक चढ उतार आले. इथे म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर सांगू शकता की काय नेमके चढ उतार आले होते? मॅडम बघा, बिझनेस हा प्रॉफिट लॉसचा आहे. ज्यावेळेस प्रॉफिट झाला तर सगळे लोक वावा करतात, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस नुकसानमध्ये तो डुबत राहिला तर त्या नैयामध्ये कोणी नाही बसत, बरोबर आहे. ज्यावेळेस डुबत होतो त्यावेळेस कोणी सपोर्ट नाही केला. म्हणजे जसं ऑनियनचा बिझनेस आहे, आज तो 10 रुपये आहे, तो त्यावेळेस 40 रुपयांनी मी खरेदी केला. 40 रुपयांनी खरेदी केला, डायरेक्ट मार्केट ढसळलं, ते आलं डायरेक्ट 15 रुपयावर. फार मोठा फटका बसला, फार मोठा फटका. म्हणजे स्टॉकिंग वगैरे झालं, कधी माल गाडीत भरले होते, जाता जाता खराब झाले, जे पैसे भेटायचे ते नाही भेटले. काही व्यापाऱ्यांनी पैसे डुबवले, इथून दुसऱ्या इकडे पाठवलेले, ते पैसे रिटर्न नाही आले. इकडे शेतकऱ्यांना तर देणं होतं. या लोक तर सगळे बघा मॅडम, एकदम सांगतो, ज्यावेळेस माणसाचा खराब टाईम असतो ना, तो कोणीच चांगलं म्हणत नाही. पण ते समजू बी शकत नाही की हा माणूस वाईट नाही आहे, की याची परिस्थिती वाईट आहे. बरोबर. हे तुम्ही आम्हाला आव्हानं सगळी सांगितली की जाता जाता रस्त्यातच माल खराब होऊ शकतो किंवा मग मालाचा भावच घसरू शकतो. पण जेव्हा सुगीचा काळ येतो या आयात निर्यातीच्या व्यवसायाला, तेव्हा काय काय चांगल्या गोष्टी घडतात ते सुद्धा सांगा. बघा मॅडम, काही वेळेस रस्त्यात गाडीचे पैसे बी डबल होतात. जसं आता तुम्ही आता हे जे आपलं आता हॉर्मोज वगैरे बंद झाले, हे सगळा प्रॉब्लेम झाला, या प्रॉब्लेममध्ये माझे 15 कंटेनर होते, 15 ते 20 कंटेनर ऑन द वे. म्हणजे ते कंटेनर माझे इथली कॉस्टिंग होती 13 दिरमची. म्हणजे आता दिरममध्ये सांगतो, म्हणजे साधारण आता मी कॅल्क्युलेट करून सांगू शकतो, पण आता 13 दिरमची कॉस्टिंग होती. ते तिथे जाऊन डायरेक्ट 25-26 दिरमला विकले गेले.
म्हणजे त्यावेळेस खूप फायदा झाला. 15-15, 20-20 कंटेनर, एक कंटेनर मागे 25-25, 30-30 लाख रुपये बी भेटले. वा, खूप फायदा झाला. बरं, मग आता जे आपले तरुण सगळे हा कार्यक्रम बघत असतील आणि त्यांना सुद्धा आयात निर्यातीच्या व्यवसायात यायचं असेल, मग त्यांनी यावं की नाही यावं, काय सांगाल? मॅडम एकच सांगा, त्यांनी यावं, 100% यावं. पण समोरचा जो तुम्ही कोण आहे, जो बायर आहे तुमचा, इम्पोर्टर आहे, त्याच्याकडे तुम्हाला त्याची पूर्ण पडताळ करून मग तो बिझनेस स्टार्ट करावा. तुमची कॅपॅसिटी काय आहे, तुम्ही एक कंटेनर, कारण लॉस प्रॉफिट हा बिझनेस आहे. तुम्ही कधी घरचे दागिने वगैरे ठेवून, काही काही माणसं अशी बी येतात का त्यांनी स्वतःच्या बायकोचे दागिने ठेवून कंटेनर भरून येतात दुबईमध्ये, का आम्ही कंटेनर भरला, आणि ते तिथून लॉस होतात. लॉस होऊन ते रडतात, मॅडम आमच्याकडे का आता लॉस झाला, मी हे करून आलो होते. तर प्लीज माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही बिझनेस करा, बिझनेस हा केलाच पाहिजे. पण अशा गोष्टी करून जे स्वतःचे दागिने किंवा काही तुमचे फंड्स वगैरे हे ठेवून आणि मग बिझनेस करता, असा बिझनेस करू नका. अच्छा, बरं. पण मग ही पडताळणी जी तुम्ही म्हणालात की समोरच्या ज्यांना तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात माल, त्यांची व्यवस्थित पडताळणी करूनच तुम्ही पुढे जो काय आहे तो निर्णय घ्या. पण आता तुमच्याविषयी जास्त कोणी चांगलं नाही सांगू शकणार की ही पडताळणी नेमकी कशी करावी. बघा मॅडम, पडताळणी म्हणजे जेणेकरून तुम्ही जाऊन त्याच्या ऑफिसला, त्याचं ऑफिस आहे का नाही, त्याचं कंपनी किती वर्षापासून आहे, तो मार्केटमध्ये आहे का, त्याचे डॉक्युमेंट, त्याचा इमेरेस ID, तो इन्व्हेस्टर स्वतः आहे का. त्याची काही काही लोक असं बी करतात, तुमची कंपनी असते आणि मी यूज करतो. बरोबर. आणि तो यूज करणारा तो दुसऱ्या देशात असतो, म्हणजे तो जो मेन ओनर असतो तो दुसऱ्या देशात असतो त्याच्या घरी, आणि हा यूज करणारा दुसरा असतो तो वेगळंच इथं 19-20 करतो, मार्केटचे माल विकून वगैरे काय उलटं सिद्धं करून त्यांना प्रॉब्लेममध्ये आणतो. तर ह्या गोष्टी पडताळणी करणं गरजेचं आहे की तो स्वतः ओनर आहे का, मग त्याचा बिझनेस किती दिवसापासून आहे, तो मार्केटमध्ये कोणाला माल देतो आहे, कसं परचेस करतो आहे, त्याची ट्रान्झॅक्शन आहे का व्यवस्थित. पुऱ्या मार्केटमध्ये तुम्ही फिरताय तर पहिले पडताळणी केली पाहिजे. बिना पडताळणीचं कधीच कोणाला कंटेनर एक्सपोर्ट करू नका. बरं. आणि आता कोणताही व्यवसाय असो, आयात निर्यातीचाच नाही, कोणताही जर जगात व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी यशाची गुरुकिल्ली काय सांगाल आपल्या सर्व प्रेक्षकांना. यशाची गुरुकिल्ली म्हणजे एकच आहे, मेहनत करणे आणि पुढे जाणे, जिद्द, आणि त्याच्यानंतर हार कधीच नाही मानणे. तुम्ही ज्या दिवशी किती बी कर्ज असो, 1 करोड असो, 2 करोड असो, 10 करोड असो, हार नाही मानली ना तर सगळं क्लिअर होतं मॅडम. तर माझी एकच गुरुकिल्ली म्हणजे एकच आहे की हार मानू नका, 100% सफलता भेटणारच. एक ना एक दिवस देव आपल्याला सफलता देणार म्हणजे देणार. अगदीच अगदीच. आता या ज्या गप्पा मारल्या ना तुमच्याशी, हे नक्कीच जाणवलं की तुम्ही आयुष्यात प्रचंड मेहनत केलेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला आज हे सगळं यश पाहायला मिळतंय. अगदी थोडक्यात सांगा, एक असा क्षण सांगा की जो तुम्ही यशाचा अजिबात आयुष्यात विसरूच नाही शकत कधी. बघा मॅडम, म्हणजे यशाचा मी सगळ्यात मोठा म्हणजे पॉईंट सांगतो की माझं लग्न झाल्यावर मला ना म्हणजे एक स्त्री एक पाठिंब्यासारखी उभी राहते ना, तशी ती माझ्या मागं माझी मिसेस उभी राहिली. आणि माझे आई वडील तर होतेच, पण माझी मिसेस ज्यावेळेस उभी राहिली त्यावेळेस ना मला सगळं इझी वाटायला लागलं. अच्छा, लेडी लक आलं. लेडी लक आलं माझ्या. आणि त्याच्यानंतर माझे पोरं वगैरे झाले, खूप म्हणजे त्याच्यानंतर सगळे चेंज तुम्ही तुमच्या कुटुंबाला दिलेलं आहे. खरंच खूप खूप आभार तुमचे. या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहून इतक्या छान गप्पा मारल्यात आणि तुमच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच आपल्या सर्व प्रेक्षकांना प्रेरणा मिळाली. खूप खूप धन्यवाद मॅडम, आम्हाला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, हॅलो 24 तास मध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.